जेव्हा तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार करत असता तेव्हा जनरल प्रॅक्टिस अशी असते की प्रॉपर्टी मालकाला किंवा जमीन मालकाला तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची रक्कम ऍडव्हान्स म्हणून द्यायची असते आणि त्या ऍडव्हान्स देण्यात येणाऱ्या रकमेलाच आपण विसार असे म्हणतो. शिल्लक राहिलेली रक्कम ही काही विशिष्ट प्रकारच्या कालावधीनंतर आपण ती रक्कम त्या जमीन मालकाला द्यायची आहे आणि ती रक्कम दिल्यानंतर फायनल रजिस्ट्री जमीन मालक तुमच्या नावाने करेल. परंतु अडचण तेव्हा येते जर समजा तुम्ही एखाद्या जमीन मालकाला किंवा प्रॉपर्टी मालकाला एक ऍडव्हान्स म्हणून जर रक्कम दिली असेल आणि बाकीची उर्वरित रक्कम देऊन सुद्धा जर समजा तो जमीन मालक तुम्हाला तुमच्या नावाने फायनल रजिस्ट्री करून देत नसेल तर तुमच्याकडे काय रेमेडी उपलब्ध आहे, कोणत्या प्रकारची रेमेडी उपलब्ध आहे, ही रेमेडीज आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तर मित्रांनो, एखादा व्यक्ती किंवा एखादा प्रॉपर्टी मालक जर तुमच्या दोघांमध्ये जर एखाद्या प्रॉपर्टीचा व्यवहार ठरत असेल, तुम्हाला एखादी प्रॉपर्टी जर घ्यायची असेल, घर असेल, जागा असेल, एखादा बंगला असेल किंवा एखादा प्लॉट असेल, जर तुम्हाला परचेस करायचा असेल, खरेदी करायचा असेल आणि तुमचा व्यवहार ठरलेला आहे आणि व्यवहार ठरल्यानंतर विसारापोटी जर तुम्ही काही रक्कम त्या प्रॉपर्टी मालकाला जर देत असाल आणि बाकीची रक्कम एका विशिष्ट कालावधीनंतर द्यायची ठरलेली आहे, टाइम पिरियड संपल्यानंतर जेव्हा तुम्ही उर्वरित रक्कम त्या व्यक्तीकडे देण्यासाठी जाता आणि मला फायनल रजिस्ट्री करून पाहिजे असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तो जर टाळटाळ करत असेल आणि फायनल रजिस्ट्री करून जर तुम्हाला देत नसेल तर मित्रांनो, तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे कायदेशीर उपाय तुम्ही त्याच्यावरती करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ह्या सर्व कायदेशीर बाबी, ह्या सगळ्या लीगल रेमेडी तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. तुम्हाला जर कायदेशीर रेमेडी जर अगोदरच माहिती असतील तर तुम्ही बिनधास्त हा व्हिडिओ स्किप करू शकता. परंतु हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी आयुष्याची जमापुंजी लावून एखादी मालमत्ता खरेदी करण्यासाठी, आपले पुढील आयुष्य सुखकर व्यतीत करण्यासाठी एखादी प्रॉपर्टी जर परचेस करण्याचा विचार केला असेल आणि अशा व्यक्तीची जर फसवणूक होत असेल तर त्या व्यक्तीला कोणकोणत्या प्रकारची लीगल रेमेडी उपलब्ध आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक जरुरी अनाउन्समेंट. मित्रांनो, तुमच्या जीवनात जर एखादी कायदेविषयक समस्या असेल आणि तुमच्या जीवनातील समस्येचे समाधान जर तुम्हाला घर बसल्या हवे असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल बुक करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला नाममात्र सल्ला फी आकारली जाईल आणि घर बसल्या तुम्ही तुमच्या समस्येचे समाधान अशा प्रकारे मिळवू शकता. सुरू करूयात आजचा हा खास व्हिडिओ. वेलकम टू बॅक माय चॅनल. तुम्ही पाहत आहात माझ्यासोबत कायदेविषयक चॅनल ज्याचं नाव आहे लिगल ॲटिट्यूड. मित्रांनो, हे असे चॅनल आहे जे जागरूक करते आपल्याला आपल्या अधिकारांबाबत. सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजेच कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ जेव्हा मी चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात. आज आपण पाहत आहोत की प्रॉपर्टी विकणाऱ्याने तुमच्या नावे जर फायनल रजिस्ट्री करून देण्यास नकार दिला असेल तर तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारची रेमेडी तुम्ही वापरू शकता आणि स्वतःला जस्टिस न्याय मिळवून घेऊ शकता. तर व्हिडिओ सुरू करूयात आपण रेमेडी पासून. तुमच्याकडे दोन प्रकारच्या रेमेडीज उपलब्ध आहेत. पहिली रेमेडी आहे क्रिमिनल रेमेडी आणि दुसरी आहे सिव्हिल रेमेडी. आणि म्हणूनच या व्हिडिओला मी दोन पार्टमध्ये विभागले आहे. पहिला पार्ट आहे क्रिमिनल रेमेडीचा, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की क्रिमिनल रेमेडीमध्ये तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे उपाय करून स्वतःला जस्टिस मिळवून घेऊ शकता. आणि दुसरा पार्ट आहे सिव्हिल रेमेडीचा, ज्यामध्ये तुम्ही सिव्हिल लॉ प्रमाणे कोणकोणत्या प्रकारचे 100% जस्टिस तुम्हाला मिळवून. पहिल्यांदा आपण पाहूयात क्रिमिनल रेमेडीबाबत. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला असे वाटते की प्रॉपर्टी मालक तुमची काही ऍडव्हान्स म्हणजे विसारापोटी जी काही रक्कम घेतलेली आहे आणि उर्वरित रक्कम सुद्धा तुम्हाला म्हणजे संपूर्ण अमाऊंट देण्यासाठी तयार आहात, तरी सुद्धा तो जमीन मालक ही रक्कम घेऊन सुद्धा तुम्हाला प्रॉपर्टीची फायनल रजिस्ट्री करून देत नाही, तर तुम्हाला आता सर्वप्रथम काय करायचे आहे की फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे FIR दाखल करायचा आहे. होय मित्रांनो, IPCचे सेक्शन 406 आणि सेक्शन 420 प्रमाणे तुम्हाला तुमचे जे काही जवळचे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्हाला त्या व्यक्तीच्या नावाने एक तक्रार दाखल करायची आहे की जी तक्रार असणार इंडियन पेनल कोडच्या सेक्शन 406 आणि 420 अन्वये. काय म्हणतो IPCचा सेक्शन 406 तर तेही जाणून घेऊयात. पनिशमेंट फॉर क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासार्हता भंग केल्यामुळे शिक्षा. एखाद्याची विश्वासार्हता जर भंग होत असेल आणि त्या विश्वासार्हता भंग झाल्यामुळे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हा गुन्हा येत असतो. त्याचप्रमाणे सेक्शन 420 बाबत जर सांगायचे झाले, सेक्शन 420 काय म्हणतो की एखाद्याची फसवणूक करून एखाद्याला मूर्ख बनवून किंवा एखाद्याला इंड्यूस करून जर तुम्ही त्याच्याकडून जर एखादी गोष्ट डिलिव्हर करून घेत असाल
तर अशा प्रकारे हे फसवणुकीच्या परिभाषेमध्ये येत असते. याला आपण चिटिंग झाली असे आपण म्हणू शकतो. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला असे कळते जो काही प्रॉपर्टी मालक आहे तो तुम्हाला इंड्यूस करून फसवून की तुम्ही मला एवढा मोबदला द्या, मी तुम्हाला या जमिनीचे फायनल रजिस्ट्री मी तुम्हाला तुमच्या नावे करून देतो, असे तुम्हाला जर सांगून तो तुमच्याकडून जर काही पेमेंट घेत असेल, काही पैसे पूर्ण रक्कम घेऊन सुद्धा तो जर फायनल रजिस्ट्री तुमच्या नावे करून देत नसेल, तुम्हाला जर त्या प्रकारे इंड्यूस करत असेल, तर मित्रांनो त्या ठिकाणी सेक्शन 420 हा ऑफेन्स मेड आउट होतो आणि या चिटिंगच्या ग्राउंडवरती तुम्ही मुख्य प्रॉपर्टी मालकाच्या विरोधात FIR दाखल करू शकता, गुन्हा नोंद करू शकता. IPC 420 सेक्शन बाबत सांगायचे झाल्यास हा एक नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, म्हणजे अजामीनपात्र गुन्हा आहे, ज्यामध्ये अजामीनपात्र गुन्हा असल्यामुळे जामीन घेण्यासाठी तुम्हाला कोर्टात जावे लागते. त्याचप्रमाणे हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, दखलपात्र गुन्हा आहे आणि दखलपात्र गुन्हा असल्यामुळे पोलिसांना ह्या गोष्टीची दखल घ्यावीच लागते. जेव्हा तुम्ही FIR दाखल करता समोरच्या प्रॉपर्टी मालकाविरोधात, समोरच्या व्यक्तीविरोधात, तेव्हा पोलिसांना ह्या गोष्टीची दखल घेऊन FIR दाखल करून घ्यावाच लागेल. त्याचप्रमाणे यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा किती आहे, तर जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत सुद्धा शिक्षा होऊ शकते. नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, म्हणजे अजामीनपात्र गुन्हा आहे, कॉग्निजेबल ऑफेन्स आहे, दखलपात्र आहे आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत शिक्षा या गुन्ह्यामध्ये होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही IPCच्या सेक्शन 406 आणि सेक्शन 420 प्रमाणे सदर व्यक्तीवरती तुम्ही तत्काळ FIR दाखल करू शकता आणि त्यानुसार त्यावरती कारवाई करू शकता. पण अल्टिमेटली प्रश्न असा येतो की ही प्रॉपर्टीचं मॅटर आहे, एक प्रकारचा व्यवहार आहे आणि व्यवहार ठरलेल्या प्रकरणामध्ये जर आपण FIR दाखल करत असेल तर आता प्रश्न असा निर्माण होतो की जर समजा पोलीस स्टेशनने किंवा पोलिसांनी जर समजा तुमचा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट घेतलाच नाही, ते तुम्हाला असे सांगू शकतात की अल्टिमेटली तुमचा व्यवहार आहे, तुमचा हा जो काही ट्रान्झॅक्शन आहे हा जमिनीचा व्यवहार आहे आणि FIR दाखल करून घेण्यास जर टाळाटाळ करत असतील तर तुम्हाला जायचे आहे तुमच्या जिल्ह्याच्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे SP कडे किंवा कमिशनरकडे. तुमच्या जिल्ह्यात जे कोणी यापैकी जे कोणी कार्यरत असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला CRPCच्या 154(3) अन्वये तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता आणि त्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमचं जे काही म्हणणं आहे, जे काही तुमचा FIR दाखल करायचा होता त्या FIR बद्दल तुम्ही त्यामध्ये त्यांना सांगू शकता आणि त्यांच्या मार्फत सुद्धा तुम्ही FIR दाखल करून घेऊ शकता. समजा अशी सिच्युएशन आहे की SP किंवा पोलीस कमिशनर सुद्धा तुमचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही, तर आता काय करायचे? तर मित्रांनो, तुम्हाला जायचे तुमच्या मॅजिस्ट्रेट साहेबांकडे. तुमच्या तालुक्याचे जे कोणी मॅजिस्ट्रेट साहेब असतील, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला IPC 156चं ऍप्लिकेशन दाखल करायचं आहे. त्याला आपण प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंट असे सुद्धा म्हणू शकतो आणि या प्रायव्हेट क्रिमिनल कंप्लेंटमध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे तुम्ही मांडू शकता. CRPCच्या सेक्शन 156 प्रमाणे मॅजिस्ट्रेट साहेब पोलीस स्टेशनला आदेश देतील की यांचा गुन्हा नोंद करून घ्यावा आणि त्याप्रमाणे तुमचा FIR, तर अल्टिमेटली तुमचा गुन्हा नक्कीच दाखल होईल जर तुम्ही CRPC 156(3) चा वापर केला तर. आता आपण जाणून घेऊयात ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज बाबत, की जर समजा तुम्ही अशा प्रकारे क्रिमिनल कंप्लेंट दाखल केली किंवा FIR दाखल केला तर कोणत्या प्रकारचा ऍडव्हान्टेज तुम्हाला आहे आणि कोणत्या प्रकारचे डिसएडव्हान्टेज यामध्ये आहे, याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, एखाद्या व्यक्तीवरती जर FIR दाखल झाला, त्याच्या घरी जर वारंवार पोलीस जात असतील, चौकशी करत असतील, तर त्या व्यक्तीवरती खूप मोठं प्रेशर आलेलं असतं. नक्कीच अशा प्रॉपर्टीच्या व्यवहाराच्या बाबतीत जर असे झाले तर 100% तो तुम्हाला फायनल रजिस्ट्री करून नक्कीच देईल. डिसएडव्हान्टेज बाबत जर सांगायचे झाल्यास तर यामध्ये एक डिसएडव्हान्टेज असे सुद्धा असू शकते की पोलीस तुम्हाला असे सांगू शकतात की हा तुमचा जो काही व्यवहार ठरलेला आहे, व्यवहाराचा प्रॉपर्टीचा विषय आहे, तुम्ही जे काही तुम्हाला तुमचे म्हणणे किंवा तुमची जी काही तक्रार असेल ती तुम्ही सिव्हिल कोर्टात दाखल करावी. तुमचा जो काही वाद आहे हा सिव्हिल कोर्टाचा वाद आहे असे म्हणून क्लोजर रिपोर्ट करून ती केस तुमची क्लोज केल्या जाऊ शकते. परंतु अशा परिस्थितीत माझे एक असे सजेशन राहील की तुम्ही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीवरती FIR दाखल केलाच पाहिजे. कारण FIR दाखल करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाहीयेत. एकदम फ्री ऑफ चार्ज मध्ये तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीवरती FIR दाखल करू शकता. म्हणून जी काही फायनल रजिस्ट्री आपल्याला करून घ्यायची आहे
ते करून घेण्यासाठी तुम्ही निश्चितपणे ह्या FIR चा वापर करू शकता असे मला वाटतं. आता आपण जाऊयात व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण सिव्हिल रेमेडी बाबत विचार करणार आहोत. जेव्हा आपण विचार करतो सिव्हिल लॉ आणि सिव्हिल रेमेडी बाबत, त्यामध्ये 2 प्रकारचे दावे असतात. त्यापैकी तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रेमेडीचा यूज करायचा आहे डिपेंड करते तुमच्यावरती. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीची किंमत 1 करोड रुपयाची ठरवलेली आहे आणि 1 करोड रुपयामध्ये तुमचा व्यवहार ठरला आहे. त्या 1 करोड रुपयापैकी तुम्ही 10 लाख रुपये एक ऍडव्हान्स म्हणून किंवा विसार म्हणून त्या जमीन मालकाला दिली आहे आणि बाकीची उर्वरित 90 लाख रुपये देऊन तुम्हाला फायनल रजिस्ट्री त्या व्यक्तीकडून करून घ्यायची आहे. एक तर पहिली रेमेडी म्हणजे तुम्ही जी काही रक्कम त्याला विसारापोटी दिलेली आहे, ती विसारापोटी दिलेली रक्कम आपल्याला जर परत घ्यायची असेल, परत मागायची असेल, तर आपण मनी रिकव्हरी सूटद्वारे आपण ही रक्कम वसूल करू शकतो विथ इंटरेस्ट, व्याजासहित. मित्रांनो, मनी रिकव्हरी सूट दाखल करण्यासाठी तुम्हाला ती जी काही रक्कम वसूल करायची आहे त्या रकमेवरती कोर्ट फी निश्चितच भरावी लागेल आणि विशिष्ट प्रकारची निश्चित कोर्ट फी भरल्यानंतर कोर्ट तुमच्या फेवरमध्ये रिकव्हरीची ऑर्डर देईल आणि तुमची रक्कम व्याजासहित वसूल केल्या जाऊ शकते. त्यानंतर दुसरा विषय असा आहे की जर तुम्हाला आता 90 लाख रुपये भरायचे आहेत, उर्वरित रक्कम तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायची आहे आणि रक्कम देऊन तुम्हाला आता ते दिलेले 10 लाख रुपये परत नको आहेत, तुम्हाला आता त्या प्रॉपर्टीचं फायनल रजिस्ट्रीच करून हवी आहे. तर फायनल रजिस्ट्री करून घेण्यासाठी तुम्हाला सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स दाखल करावा लागेल. स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या सेक्शन 10 प्रमाणे सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा तुम्ही दाखल करू शकता आणि तुमची जो काही व्यवहार ठरलेला आहे, जो काही 1 कोटी रुपयाचा तुमचा व्यवहार ठरलेला आहे, त्यापैकी जी काही तुम्ही 10 लाख रुपये रक्कम दिलेली आहे, उर्वरित 90 लाख रुपये रक्कम तुम्ही त्या व्यक्तीला देण्यास तयार आहात आणि तरीही सुद्धा तो व्यक्ती तुम्हाला जर तुमच्या नावाने जर फायनल अग्रीमेंट, फायनल डीड जर करून देत नसेल, रजिस्ट्री जर करून देत नसेल, तर सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स सेक्शन 10 अन्वये तुम्ही सिव्हिल कोर्टात दावा दाखल करू शकता. त्या व्यक्तीसोबत जो काही तुमचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट तो व्यक्ती फॉलो करत नाही आणि तो कॉन्ट्रॅक्ट फॉलो करण्यासाठी कोर्ट तुमच्या फेवरमध्ये डिक्री करेल आणि डिक्रीनुसार त्या व्यक्तीला त्या जमिनीचे फायनल रजिस्ट्री तुमच्या नावे करून द्यावेच लागेल. तर अशा प्रकारे बेसिकली कायद्यामध्ये 2 प्रकारच्या रेमेडीज उपलब्ध आहेत, क्रिमिनल रेमेडी आणि सिव्हिल रेमेडी. क्रिमिनल रेमेडीमध्ये आपण त्या व्यक्तीवरती IPCच्या सेक्शन 406 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करू शकतो. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट दाखल करून त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करू शकतो आणि फायनल रजिस्ट्री आपण त्या व्यक्तीकडून करून घेऊ शकतो. त्यानंतर सिव्हिल रेमेडीमध्ये आपण एकतर त्याच्याकडनं दिलेली रक्कम आपण व्याजासहित वसूल करू शकतो, सूट फॉर रिकव्हरी मनी दाखल करू, किंवा उर्वरित रक्कम मी देण्यास तयार आहे, माझ्या नावे फायनल रजिस्ट्री करून देण्यात यावी, यासाठी आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या सेक्शन 10 प्रमाणे सूट फॉर परफॉर्मन्सचा दावा आपण दिवाणी न्यायालयात दाखल करून मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला स्वतःला जस्टिस मिळवून घेऊ शकतो, स्वतःला न्याय मिळवून घेऊ शकतो. मित्रांनो, ही होती आजची व्हिडिओतील माहिती. व्हिडिओतील माहिती तुम्हाला जर खरोखर उपयुक्त वाटली असेल, महत्वपूर्ण वाटली असेल, तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच एका कायदेविषयक माहितीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.